दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार, इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। आज आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी कोकण विभागाची आढावा बैठक बोलवलेली होती आणि या कोकण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी अनेक विषय ठेवले होते। खरं तर ही मीटिंगचं निमंत्रण आम्हाला काल 10 तारखेला मिळालं आणि आम्ही आज सगळी कामं आमची सोडून, कारण कोकणा संदर्भातली ही बैठक आहे म्हणून आम्ही सगळे आमदार काहीतरी कोकणाच्या विकासाच्या संदर्भामध्ये, कोकणातल्या अडीअडचणी संदर्भामध्ये प्रत्यक्षपणे सर्व वरिष्ठ अधिकारी, महसूल मंत्री यांना एकत्रितपणे आम्हाला काही प्रश्न विचारता येतील, काही अडचणी सोडवून घेता येतील, ह्या खूप मोठ्या अपेक्षेनं आम्ही 4ची बैठक असताना 4:45ला हजर झालो। 3ची बैठक असताना आम्ही 2:45ला हजर झालो। 3ची बैठक असताना आता आपण बघत असाल 4:15 वाजले। 4:15 वाजले तरी सुद्धा महसूल मंत्री बैठकीला आलेले नाहीत। महसूल मंत्री आलेत आणि आपल्या पक्षाच्या काही ठराविक मंडळीबरोबर ते एका खोलीमध्ये चर्चा करतायत। वास्तविक बाहेर कोणीतरी जबाबदार माणसाने आम्हाला येऊन सांगावं की बैठक किती वेळा सुरू होईल ही आम्ही मागणी केली, परंतु कोणीही जबाबदार अधिकारी, कोणीही जबाबदार व्यक्ती इथे येऊन काही उत्तर द्यायला तयार नाही। 2 मिनिटं फक्त विचारल्यानंतर कोणतरी उत्तर देतो आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारचे एक जबाबदार मंत्री ज्या वेळेला लोकप्रतिनिधींना बोलवतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवतात आणि त्या बैठकीचं गांभीर्य राखत नाहीत, याचा निषेध म्हणून आम्ही ही बैठक सोडून निघालेलो आहोत। प्रशासकीय बैठक होती, त्यामध्ये कोकणातल्या बाकीच्या इतर विषयांवर चर्चा होणार आहे। मंत्री येतील तेव्हा चर्चा होईल ना। मंत्री आले ना, आले ते खोलीत बसलेत। आम्ही तेच सांगतोय की ते आलेत पण खोलीत बसलेत, त्यांच्या काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करतायत। म्हणजे तुम्ही सरकारी बैठक बोलवायची, सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवायचं आणि महत्त्व कशाला द्यायचं तर पक्षाच्या बैठकीला महत्त्व द्यायचं। मग कशा करता सह्याद्री अतिथीगृहामध्ये आम्हाला बोलवलं आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून ही बैठक सोडून निघालेलो आहोत। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।